जिल्हा परिषद सोलापूर। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनीषाजी आव्हाळे मॅडम आणि संदीप कोहिनकर साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे सर यांच्या सहकार्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवक यांची उत्कृष्ट कार्यपद्धती व कामाची माहितीपट आपण येथे पाहणार आहोत। अक्कलकोट वसंतराव नाईक नगर लोकसहभागातून 500 वृक्ष लागवड व वाटप करण्यात आले। घरासमोर झाडी लावून मृत्यूचे नावे देऊन झाडे त्यांच्या कुटुंबियांना संगोपनासाठी दत्तक दिली। विविध विकास कामांतर्गत 14 वित्ताय 15 वित्तागाची कामे पूर्ण केली। स्वच्छ भारत मिशनाअंतर्गत जनजागृती केली। दिव्यांगाचे मेळावे घेतले। हर घर तिरंगा कार्यक्रम राबवला। यासाठी गावात प्रशासक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, गावचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यामुळे ही सर्व कामे पूर्ण झाली। बार्शी यावली बार्शी तालुक्यात 1944 लोकसंख्येने वसलेले गाव म्हणजेच यावली। याच ग्रामपंचायतीचा पदभार श्री किरण गुरुबा वाघमारे यांनी 27 जून 2019 रोजी घेतला। गावातील नागरिकांसाठी आरओ फिल्टरद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण करण्यात आले आहे। बचत गटांच्या महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण, मार्केटिंगसाठी अभ्यास सहल, शेतकरी अभ्यास सहल, ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचा गाव भेट दौरा, अंगणवाडीसाठी साहित्य, जिल्हा परिषद शाळेसाठी बेंच, लोकसहभागातून ग्रामदैवत चांदपीर साहेब यांचे मंदिर परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यात आले। तरुणांसाठी व्यायामशाळा उभारण्यात आली। अशी विविध विकास कामे करण्यात आली आहेत। तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। पेपरलेस सुरू आहे। ग्रामपंचायतीची कर वसुली ही QR कोडद्वारे करण्यात येते। तसेच गावातील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची शेती अवजारे, यामध्ये शेततळी अस्तरीकरण, गावामधील वरीलप्रमाणे सर्व कामकाज करून ग्रामपंचायतीस सन 2020-2021 चा R पाटील सुंदर गाव तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळवून गावास 10 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे। त्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस जाळीचे कंपाऊंड व गावाजवळील बंधाऱ्यास अतिक्रमणापासून रोखण्यासाठी संरक्षक जाळी कंपाऊंड करण्यात आले आहे। वरीलप्रमाणे सर्व कामकाज करत असताना ग्रामसेवक श्री किरण वाघमारे यांना सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, वरिष्ठ अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। त्यामुळे त्यांना आदर्शवत काम करता आले। माढा रुई हे आहेत समीर शौकत शेख। ते SSC कृषी पदवीधारक आहेत। श्री समीर शेख हे ग्रामसेवक या पदावर डिसेंबर 2008 साली नियुक्त झाले। शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावणे व अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त योजना, पर्यावरण संतुलन समृद्ध योजना, निर्मल ग्राम योजना तसेच महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षात अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकामधील दलित वस्त्यांसाठी शौचालय, रस्ता, भूमिगत गटार, सौर ऊर्जा, दिवे, पाणी पुरवठा योजना कामे हाती घेतली आहेत। त्याचप्रमाणे 14वे वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना इत्यादी योजना त्यांनी प्रभावीपणे
बाबासाहेब मुजावर. मी पंचायत समिती मोहोळकडे ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे. माझी सन 2021-22 या वर्षाचा जिल्हा परिषद मार्फत देण्यात येणारा जो पुरस्कार आहे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, या पुरस्कारासाठी माझी निवड झाली. त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो. मी सन 21-22 या कालावधीत ग्रामपंचायत मोरवंची या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होतो. तर त्यावेळेस गावात काम करत असताना कामाचं नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मी वर्षाच्या सुरुवातीलाच गावात प्रत्यक्ष फिरून आणि नागरिकांशी संवाद साधून गावात असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या, ज्या कराव्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्याची एक यादी बनवली. आणि ही असणारी सर्व परिस्थिती आणि वस्तुस्थिती मी ग्रामपंचायतीच्या बॉडी पुढं मीटिंग समोर मांडली आणि त्यांच्या ती निदर्शनास आणून दिली. आणि त्यानंतर मग त्यांच्या सहकार्यानं मग ती सर्व यादीतील एक काम करत मी गेलो आणि गावात विकासाचे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तसंच काही कंपन्याकडून देण्यात येणारा जो CSR फंड असतो, त्या CSR फंडातून मृदू आणि जलसंधारणाची कामं की जेणेकरून वैयक्तिक शेतकरी असतील, बंधाऱ्यातील गाळ काढणे आणि नाला सरळीकरण व खोलीकरण करणे, ही जी कामं आहेत ती पण कामं मोठ्या प्रमाणात करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या सर्व सूचना आणि जे काही आदेश आहेत त्या आदेशाचं पालन केलेलं आहे. पंढरपूर सिद्धेवाडी. जबाई केशव पवार, राहणार सिद्धेवाडी. मला घरकुल मंजूर झाले, त्याचं आम्ही बांधकाम पूर्ण केलं. तर मला ग्रामसेवक भाऊसाहेबांनी भरपूर साथ दिल्यामुळं माझं कल्याण झालं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधवनागनी वस्ती सिद्धेवाडी या शाळेसाठी सिद्धेवाडी ग्रामपंचायतमधून आम्हाला पूर्ण निधी दिला जातो. शाळेची व्यवस्था केली जाते. आमच्या सिद्धेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शनिवार भाऊसाहेब यांची आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. दीपाली हनुमंत भोसले, ग्रामपंचायत सरकोलीमधून विहीर मंजूर झाली. ग्रामसेवक व सरपंच यांचे आभारी आहे. सरकोली या गावामधून रेशीमसाठी 3 वर्षासाठी रोजगार हमीतून 200 दिवसाचा रोजगार मिळाला. त्यासाठी आपल्याला ग्रामसेवक यांचं मार्गदर्शन व माहिती पूर्ण मिळाली. मी शिवाय बसले सरपंच आहे. आमच्या शरीर पावसाचं काम अतिशय चांगलं आहे. योजना आणलेल्या वस्तू आणलेल्या. शहाजी शेंडे ग्रामसेवक ग्रामपंचायत सिद्धेवाडी व सरकोली तालुका पंढरपूर येथे गेले मी 5 ते 6 वर्ष झालं कामकाज करत आहे. गावामध्ये बऱ्याच गोष्टींची आवश्यकता होती. नदीकाठची गावं असल्यामुळे त्या गावातील TDS जास्त प्रमाणात असल्यामुळं तिथं फिल्टरची आवश्यकता होती. जुनी गावामध्ये ROचं पाणी आम्ही देत आहोत. रस्त्याची अवस्था बिकट होती. गावामध्ये रस्ते केले, वाडी वस्त्यावर रस्ते केले. तसेच गावात सुशोभीकरण करण्यासाठी पेवर ब्लॉक बसवण्यात आले. शाळा व अंगणवाडी यांना पाण्याची सुविधा, त्यांना RO फिल्टरचं पाण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यांना खेळणी देण्यात आली आहे. त्यांचं मैदानाची सोय केलेली आहे. तसंच 2021-22मध्ये कोरोनाचा साथ सुरू होती. त्यावेळी गावातील सर्व लोकांना विलगीकरण करणे, त्यांना कोविडचं लसीकरण करणे, यात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं. तसंच रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. तसंच बेरोजगार तरुणांना रेशीम उद्योगातून तुती लागवड करून त्यांनाही आर्थिक उत्पादनाचं साधन निर्माण करून देता आलं. सरकोली गावामध्ये पर्यटनासाठी प्रयत्न करून पर्यटन विकास अंतर्गत त्यांना विकासासाठी आपण भरीव निधीचा प्रस्ताव मागणी केलेली आहे आणि पर्यटनाला चालना सुरू झालेली आहे. गावात पाणी पुरवठ्याची सुविधा आहे, परंतु त्याला लाईट बिलाची अडचण होत होती. त्यासाठी आम्ही सोलर पॅनल बसवून त्याचं लाईट बिल झिरोच केलं. तिथे पाणी पुरवठा करताना आम्ही सोलर सिस्टीमवर पाणी पुरवठा केलेला आहे. गावातील दिव्यांग महिला बालकल्याणमधून महिला लाभार्थ्यांना त्यांना त्यांच्या त्या प्रत्येक वर्षीच्या निधीमधून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच मागासवर्गीय वस्तीमध्ये दरदोस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे,
कॉन्क्रीट रस्ते करणे इत्यादी कामं करण्यात आलेली आहेत. गावामधील दिवाबत्तीची सोय थोडी अडचणीची होती, तर आम्ही दिवाबत्तीची सोय रेग्युलर केलेली आहे. ग्रामपंचायत दप्तरी कामकाज करत असताना ग्रामपंचायतच्या सभा, ग्रामसभा अशा पारदर्शक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावात अकॅडमिक कामकाज आहे ते आम्ही ऑनलाईन पद्धतीनं ई ग्रामस्वराज्यमधून ऑनलाईन पेमेंट करत आहोत. ऑनलाईन दाखले देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतचं ऑनलाईन ऑडिट करण्यात येत आहे. अशा प्रकारचं कामकाज पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या कालावधीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्कलकोट, हालहळली, अंबाबाईची वाडी, अंबाबाईची वाडी हे गाव जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेले गाव. ग्रामपंचायतीचा कारभार हा पेपरलेस करण्यात आला व सर्व दाखले उतारे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत करांचा भरणा करून घेऊन वसुली करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा केला व गावास राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत उंच पाण्याची टाकी गाव अंतर्गत पाईपलाईन कामास मंजुरी मिळाली व गावातील सर्व कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी RO फिल्टर बसविण्यात आला. 15वा वित्त आयोग तसेच 14वा वित्त आयोग निधीमधून गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. गावातील लोकांना गावामध्ये पडलेल्या पावसाचे प्रमाण समजण्यासाठी पर्जन्यमापक केंद्र बसवण्यात आले. कुर्डुवाडी, शेंगेवाडी, या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीने अंगणवाडीच्या सर्व परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवले आणि त्याचप्रमाणे अंगणवाडीला खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आणि अंगणवाडीसाठी TV आणि संगणक उपलब्ध करून देऊन ई-लर्निंगच्या सुविधा उपलब्ध करून दिला. त्यामुळे अंगणवाडीला ISO मानांकन प्राप्त झाले. शिंगेवाडी गावामध्ये संपूर्ण गावामध्ये पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव हे धूळमुक्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाकडे गावातील एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. तसेच गाव हे संपूर्ण धूरमुक्त आहे. अशा विविध संकल्पना राबवून गाव हे आदर्श बनवण्यात आलेलं आहे. मंगळवेढा, जालिहाळ, सिद्धनकेरी,
ग्रामपंचायतच्या नागरिकांना विविध योजनेची माहिती होण्यासाठी माहिती फलक ग्रामपंचायतमध्ये लावलेला आहे. आपली सरकार सेवा केंद्रातून ज्या योजना ग्रामस्थांना दिल्या जातात त्याची माहिती ग्रामपंचायत फलकावर ग्रामस्थांसाठी लावलेली. ग्रामपंचायत मार्फत 15 वित्त आयोग असेल 25-15 यातून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गावात करण्यात आले. सामाजिक न्याय विकास योजनेतून मागासवर्गीय वस्तीचे सुशोभीकरण करण्यासाठी पेविंग ब्लॉकची कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली. ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातून विविध गाळे तसेच शिक्षण आरोग्य उपक्रम यातून बेरोजगारासाठी गाळे 5 गाळ्याची निर्मिती करण्यात आली. 22-23 मध्ये इथे स्मशानभूमी शेडची व्यवस्था नसल्याने जनसुविधा योजनेतून प्रस्ताव देऊन त्यातून जनसुविधेतून स्मशानभूमी शेड बांधण्यात आले. ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत प्रसिद्धी देऊन कुसुम सोलर योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले. त्यामुळे दिवसा शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठ्या साधनाची सोय झाली. पंचायतच्या माध्यमातून 15 वित्त आयोगातून एसटी थांबासाठी नागरिकांची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतने बाकड्याची व्यवस्था 15 वित्त आयोग म्हणून करून दिलेली आहे. ग्रामपंचायतने गायरांचा प्रस्ताव सामाजिक वनीकरण यांना जमीन उपलब्ध करून देऊन गावात वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी झाडे लावण्याकरता त्यांना जमीन देऊन झाडे लावण्यात आली. ग्रामपंचायतने मौजे शिदंकेरी येथील गावठाण तसेच वाडी वस्तीतील नागरिकांची पिण्याची पाण्याची अडचण लक्षात घेता 15 वित्त आयोगातून स्वतंत्र विहीर घेऊन त्यांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण या विहिरीच्या माध्यमातून दूर केली. ग्रामपंचायतने 15 वित्त आयोगातून माननीय मुख्य कार्यकारी यांच्या आदेशानुसार शाळा अंगणवाडीसाठी पिण्याची पाण्याची सोय करून तोटीद्वारे शौचालय व हँडवॉशसाठी व्यवस्था करून त्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण दूर केली. आमच्या शाळेला ग्रामपंचायत जाल्या या ऑफिसकडून किंवा यांच्याकडून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालेहा या शाळेसाठी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आहे. शाळेला अतिशय सुंदर असं वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसेच आमच्या या शाळेला अतिशय सुंदरपैकी असं गेट या ठिकाणी दिलेलं आहे. शाळेला 400 फुटाचं होल घेऊन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याची व्यवस्था, त्यानंतर टाकीची योजना, शाळेला बंदिस्त चांगल्या पद्धतीने टाकी बांधून पाण्याची मुलांना पिण्यासाठी अतिशय चांगली सोय केली आहे. मोहोळ पीरटाकळी दक्षिण सोलापूर माळकवठे. दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमासिन्याच्या सानिध्यात महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर वसलेली. नमस्कार, मी कल्पना दशरथ नारायणकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत माळकवठे, तालुका दक्षिण सोलापूर येथे ऑक्टोबर 2019 पासून आजपर्यंत कार्यरत आहे. तरी मी विविध विकास योजनेचे दलित वस्ती सुधार योजना, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, आमदार फंड 25-15 ही सर्व कामे 100% पूर्ण केलेली आहेत. गावामध्ये विविध योजनेचे घरकुले, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना हे जागा अभावी अपूर्ण होते. तरी जागेचे प्रश्न सोडवून 100% पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत. धन्यवाद.
सांगोलामधील यलमार. शिरभावी श्री सद्गुरू भवानगिरी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले सांगोला तालुक्यातील 5102 एवढ्या लोकसंख्येचं शिरभावी हे गाव. शिरभावी ग्रामपंचायतीचा पदभार माननीय श्री DM गोसूर्य ग्रामसेवक यांच्याकडे मे 2016 मध्ये आला. नमस्कार, मी ग्रामसेवक श्री DM गोसूर्य. मी शिरभावी गावाला मे 2016 पासून या ठिकाणी मी काम करत आहे. तर या ठिकाणी मी विविध विकास योजनेच्या माध्यमातून 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, जनसुविधा योजना, अनुसूचित जाती व वृद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे, तीर्थक्षेत्र विकास योजना, घरकुलच्या बाबतीत म्हटलं तर प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याच्या माध्यमातून या गावामध्ये घरकुलांची कामगिरी मोठ्या प्रमाणात पूर्ण केलेली आहे. पंढरपूर मधील शेळवे. मी अविनाश ढोपे, शेळवे येथे ग्रामसेवक म्हणून सन 2021 पासून कार्यरत आहे. शेळवे गावामध्ये मी पदभार घेतल्यानंतर बऱ्याच अडचणी होत्या. शेळवे गावामध्ये सुरुवातीला 15 वित्त आयोगाचा खर्च काही झाला नव्हता, पूर्ण निधी शिल्लक होता. मी पदभार घेतल्यानंतर तिथल्या अडचणी जाणून घेतल्या. आमचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व बॉडी यांच्या मदतीनं 100% खर्च केला आणि सर्व विकास कामे मार्गी लावली. सांगोलामधील अनगढाळ. करमाळा, अर्जुन नगर, मिरगवाण, मंगळवेढा, कागष्ट डिकसळ, उत्तर सोलापूर, पडसाळी, दक्षिण सोलापूर, मंद्रुप, करमाळा, शेटफळ, माळशिरस, खुडूस, उत्तर सोलापूर, एकरूप, तरटगाव वरील सर्व आदर्श ग्रामसेवकांचे जिल्हा परिषद सोलापूर ग्रामपंचायत विभाग अभिनंदन करते व तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मनीषाजी आव्हाळे मॅडम यांचे ग्रामपंचायत विभाग सोलापूर आभार मानते. धन्यवाद.